Namaste, myself Jayashree Sudhamrao Shinde. For today's topic for discussion are population, community, ecosystem, biosphere, ecology and scene ecology. See, population. What is population? A population is any group of individuals of the same species in a given area or region at a specific time. पॉप्युलेशन काय आहे? एक ग्रुप, असा ग्रुप की त्यामध्ये सेम स्पीसीज असतील, एक गिव्हन एरिया असेल आणि स्पेसिफिक टाइम असेल. तिथे त्या वेळेला जो काही इंडिव्हिज्युअलचा ग्रुप असेल, स्पीसीज असेल, that is population. Now this population has characteristic function for whole group, not of the individual member. आता त्या स्पीसीज मधील जो काही एक सिंगल इंडिव्हिज्युअल मेंबर असेल त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स ज्या काही असतील त्या पूर्ण ग्रुपसाठी सेम असतील. ठीक आहे. तर एका स्पेसिसमध्ये पॉप्युलेशनमध्ये एक पर्टिक्युलर स्पेसिस असेल, एका स्पेसिसचा अभ्यास किंवा अनेक स्पेसिसचा अभ्यास. तर जे पॉप्युलेशन आहे त्याच्यामध्ये जी एक स्पेसिस आहे त्या स्पेसिसमध्ये जो काही एक इंडिव्हिज्युअल आहे त्या इंडिव्हिज्युअलच्या कॅरेक्टरिस्टिक्स कुणाशी सेम असतील? त्या पूर्ण ग्रुपशी सेम असतील. ठीक आहे. Population has characteristic functions for a whole group, not of the individual member. ओके. समजा आपल्या घरातलं एक्झाम्पल घेऊया आपण ह्युमन बिंग्स आहोत, होमोसॅपियन्स आहोत. तर ह्युमन बिंग्समध्ये एक कुटुंबाचं एक्झाम्पल घेऊया आपण. कुटुंबामध्ये एक छोटं बाळ आहे आणि त्याचे आई वडील आहेत, आजी आजोबा आहेत. तर ते जे काही बाळ आहे छोटं, तो एक इंडिव्हिज्युअल मेंबर कन्सिडर करा इथे. तर त्या बाळाच्या ज्या काही कॅरेक्टरिस्टिक्स असतील त्या त्याच्या फॅमिलीशी कशा असतील? सेम असतील. ठीक आहे. नाउ टू टाइप्स ऑफ पॉप्युलेशन्स आर देअर, मोनोस्पेसिफिक पॉप्युलेशन and mixed or polyspecific populations. Monospecific population, in this only one species. The population may be divided into, the population is divided into DIMS or local populations, which are groups of interbreeding organisms. The smallest collective unit of a plant or animal population. What is DIM? DIM is the smallest collective unit of a plant or animal population. However, some ecologists recognize two types of populations. तर जी टू टाइप्स ऑफ पॉप्युलेशन्स आहेत इथे तुम्हाला दिसतंय स्लाइडमध्ये की मोनोस्पेसिफिक पॉप्युलेशन अँड मिक्स्ड और पॉलिस्पेसिफिक पॉप्युलेशन. इन मोनोस्पेसिफिक, मोनो मीन्स सिंगल, मोनोस्पेसिफिक पॉप्युलेशनमध्ये एकच स्पेसिसचा विचार केला जातो आणि पॉलिस्पेसिफिक पॉप्युलेशनमध्ये मोर दॅन वन स्पेसिसचा विचार केला जातो. ठीक आहे. एकापेक्षा जास्त स्पेसिसचा विचार इथे केला जातो म्हणून त्याला पॉली म्हणजे मेनी किंवा मिक्स्ड. सो रिफर्ड ॲज कम्युनिटी बाय सम इकॉलॉजिस्ट. Then the population has characteristic functions for whole group, not of the individual members. जसं आपण वरती बघितलं की पूर्ण ग्रुपसाठी त्याचे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्या सेम असतात. फॉर एक्झाम्पल पॉप्युलेशन डेन्सिटी, नॅटॅलिटी, मॉर्टॅलिटी, एज डिस्ट्रीब्युशन, पॉप्युलेशन ग्रोथ फॉर्म, पॉप्युलेशन फ्लक्च्युएशन्स, पॉप्युलेशन डिस्पर्सल, बायोटिक पोटेन्शियल.
तर हे जे काही टर्म्स आहेत हे आपण पुढील व्हिडिओमध्ये इन डिटेल बघणार आहोत. ठीक आहे. देन कम्युनिटी. व्हॉट इज कम्युनिटी? The community or biosynosis includes all types of organisms in a given area. Means community shows presence of all populations in a given area. Non-living environment and community members shows close interrelationships among them. Now see what is community? कम्युनिटी काय आहे तर कम्युनिटीमध्ये कशाचा समावेश होतो? ऑल टाइप्स ऑफ ऑर्गॅनिझम्स. आपण यापूर्वीची जी स्लाइड बघितली पॉप्युलेशन. पॉप्युलेशन म्हणजे काय की एका विशिष्ट ठिकाणी त्याचे प्रेझेंट स्पेसीज आहेत ॲट अ पर्टिक्युलर रिजन अँड ॲट पर्टिक्युलर टाइम, त्याला आपण काय म्हणतो? पॉप्युलेशन. तर त्यामध्ये जर एकाच स्पेसीजचा विचार केला तर त्याला आपण काय म्हणतो? मोनोस्पेसिफिक population. But if it is polyspecific or mixed, then some ecologists call them as community. Now see here, the community includes all types of organisms in given area. एका विशिष्ट भागामध्ये जितके काही ऑर्गॅनिझम्स असतील त्यांचा समावेश असेल त्याला आपण काय म्हणतो? कम्युनिटी. Means community shows presence of all populations in given area. एका एरियामध्ये जितके पॉप्युलेशन्स असतील, जितके स्पीसीज असतील, मग ते वेगवेगळ्या स्पीसीज का असेनात, ठीक आहे, ते सगळ्या पॉप्युलेशन्स कशामध्ये येतात? कम्युनिटीमध्ये येतात. समजलं? नॉन लिव्हिंग एन्व्हायरमेंट अँड कम्युनिटी मेंबर्स शोज क्लोज इंटररिलेशनशिप्स अमंग देम. व्हॉट इट मीन्स? नॉन लिव्हिंग एन्व्हायरमेंट, जे काही आपल्या आजूबाजूला असणाऱ्या नॉन लिव्हिंग थिंग्स आहेत, एन्व्हायरमेंटमध्ये अबायोटिक थिंग्स आहेत ज्या आपल्याला गरजेच्या असतात, ठीक आहे, त्यांचा आणि कम्युनिटी मेंबर्सचा काय असतो? जवळचा संबंध असतो. ठीक आहे. दिस इज नोन ॲज कम्युनिटी. देन बायोटोप, द पर्टिक्युलर एरिया or place or habitat occupied by the community. What is बायोटोप? तर हॅबिटॅट किंवा ड्वेलिंग प्लेस ऑक्युपाइड बाय द कम्युनिटी. हे जे काय आपण कम्युनिटी आता बघितलं, यांनी जो काही एरिया ऑक्युपाय केलेला आहे त्याला काय म्हणायचं? बायोटोप. ठीक आहे. डिफरंट बायोटोप्स हॅव डिफरंट कंपोजिशन ऑफ डिफरंट स्पेसीज. तर डिफरंट बायोटोप्स आहेत, वेगवेगळे हॅबिटॅट्स आहेत, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या स्पेसीज असतात. नाउ सी इम्पॉर्टंट ॲट्रिब्यूट्स ऑफ कम्युनिटीज. There are different attributes which are very important for communities. They are community structure. Community structure, what is community structure? The different factors of community, that is producers, consumers and decomposers. We know what are the producers. These are the autotrophs, mainly green plants. Okay. Algae, green flagellates. These are capable of synthesizing complex organic molecules in the presence of sunlight, and they produce carbohydrates in the process of photosynthesis. We know all this. Then consumers. What are the consumers? These are the heterotrophs and mainly animals that feed upon the organisms. These are incapable of synthesizing their own food. Those consumers which feed on other animals are called as carnivores. These are called secondary consumers. Okay. Which feed on primary consumers? They are carnivores. Similarly, tertiary consumers feed on secondary consumers. For example, lion, tigers, etc. Then decomposers. Decomposers. These are also heterotrophs. These are also heterotrophs. They include mainly bacteria and fungi. What they do? They decompose and break down the complex organic substances into simple abiotic substances. These are called saprotrophs or microconsumers or saprophages. What they are called?
डिकम्पोजर्स म्हणजे काय की जे डिकम्पोजिशन करतात त्यांना काय म्हणतात डिकम्पोजर्स. दे आर ऑल्सो नोन ॲज, तुम्हाला हे विचारू शकतात एक्झाममध्ये, सॅप्रोट्रॉप्स or microconsumers or saprophages. What they are? Bacteria and fungi. Different types of bacteria and fungi. Okay. Then ecological dominants and indicators, ecological stratification, ecotone and age effect, ecological niche, ecological equivalents, ecological succession. All these points we'll discuss in detail in next chapter. Then ecosystem. The ecosystem term was proposed by British ecologist A.G. Tansley in 1935. Ecologists use the term ecosystem to indicate a natural unit of living and non-living parts that interact to produce a stable system in which the exchange of materials between living and non-living posts follow a circular path. What is ecosystem? In ecosystem, what happens? The exchange of materials takes place where between living and non-living things which follow a circular path. Okay. According to E.P. Odum, sorry. According to E.P. Odum, the ecosystem is the basic functional unit of organisms and their environment, interacting with each other and within their own components. Same. Okay? Ecosystem. What is ecosystem? It may be as large as ocean or forest and as small as an aquarium jar having tropical fish, green plants and snails. Now, structural components of an ecosystem. Structural components means ecosystem कशाची बनलेली आहे. Biotic components. Ecosystem is made up of two things, that is biotic components and abiotic components. इयत्ता 5वी पासून आपण हे शिकत आलेलो आहोत, बरोबर आहे की परिसंस्था किंवा ही इकोसिस्टीम कसली बनलेली आहे. बायोटिक कंपोनंट्स अँड अबायोटिक कंपोनंट्स. These are the structural components of an ecosystem. See, biotic components, that is living things, means producers, consumers and decomposers. And abiotic components like elements that are not alive, non-living things. For example, habitat, gases, solar radiation, temperature, moisture, inorganic and organic nutrients. Now see, biosphere. What is biosphere? See the diagram. A part of Earth and atmosphere in which many smaller ecosystems exists and operates. See, a part of Earth and atmosphere in which many smaller ecosystems exists and operates. पृथ्वीचा असा भाग, ॲटमॉस्फिअरचा असा पार्ट की ज्यामध्ये मेनी इकोसिस्टीम्स राहतात. ठीक आहे. Why there is life on earth? Life exists on earth. Why? Because presence of all necessary conditions required for life. Why? Because there is presence of all the necessary conditions which are required for the life. So, life exists on earth. मनुष्याच्या किंवा सजीवांच्या जीवनासाठी जे काही आवश्यक घटक आहेत ते सगळे पृथ्वीवर आहेत. म्हणून पृथ्वीवर काय आहे? सजीवांचा अधिवास आहे. ठीक आहे. Now see, this is atmosphere, lithosphere, hydrosphere, and in center the circle shows biosphere. ठीक आहे. Now see, it
is the environment of earth which makes it possible for sustaining life on earth. काय आहे? एन्व्हायरमेंट आहे. कसलं? पृथ्वीचं एन्व्हायरमेंट आहे, पर्यावरण आहे की ज्याच्यामुळे पृथ्वीवर जिवंत राहणं शक्य आहे. Even on earth, the optimal conditions for the sustenance of life are only found in certain areas. Also, all types of environments are not favorable to all kinds of organisms. For example, aquatic animals cannot survive on land. Aquatic animals cannot survive on land. And terrestrial animals cannot live in water. The biosphere includes many distinct ecosystems such as tropical, evergreen forest, tropical and temperate deciduous forest, taiga, grassland, desert, tundras, etc. and aquatic ecosystem like marine and large freshwater bodies. In other words, the biosphere is a narrow sphere of earth where atmosphere, see again, the biosphere is a narrow sphere of earth where the atmosphere, that is air, hydrosphere, that is liquid matter or water, and lithosphere, that is solid matter, meet and interact and make the existence of life possible. Can you see? The green circle, it shows the part of all the three, combination of all the three spheres, that is atmosphere, lithosphere and hydrosphere, where life can possible, जिथे आपण जिवंत राहू शकतो असा पृथ्वीचा भाग. ठीक आहे. What it means? समजा आपण असा विचार केला की हवेमध्ये खूप उंचावर गेलो, ॲटमॉस्फिअर मध्ये, तर आपण तिथे जिवंत राहू शकतो का? नाही. लिथोस्फिअर, मातीमध्ये, जमिनीमध्ये, पृथ्वीच्या पोटामध्ये खूप खोलवर गेलो तर आपण तिथे जिवंत राहू शकतो का? नाही. किंवा समुद्रात अत्यंत खूप खोलवर गेलो, तिथेही आपण जिवंत राहू शकत नाही. मग बायोस्फिअर म्हणजे काय? की असा भाग जिथे आपल्याला हवेची देखील गरज आहे आणि आपल्याला अनुकूल हवामान आहे. समुद्राचा असा भाग की जिथपर्यंत आपण जिवंत राहू शकतो, आणि जमिनीचाही असा भाग की जिथपर्यंत आपण जिवंत राहू शकतो. म्हणजे एखादा पर्वत असेल तर पर्वताच्या अगदी टोकावर आपण घर बांधू शकतो का? नाही, जिवंतच नाही राहू शकत, कारण आपल्याला आवश्यक असणारा ऑक्सिजन तिथे कमी असतो. बरोबर आहे की नाही? तर त्याचप्रमाणे समुद्राच्या अतिशय खोल भागामध्ये आपल्याला ऑक्सिजन मिळू शकत नाही. म्हणजेच काय? की बायोस्फिअर हा असा भाग आहे की जिथे आपल्याला, पृथ्वीचा असा भाग आहे की सजीव जिथे वास करू शकतात, राहू शकतात. ठीक आहे. Then see art ecology and scene ecology. These two I think we have studied before also, but let us have a glance. Art ecology, study of individual species or its population in relation to its biotic and abiotic environment. What it is? It is the study of an individual species or its population in relation to its biotic and abiotic environment. For example, in a forest, study of a rat or a rat species, its birth and death rate, food taken by it, its relation to plants and other animals living in that locality. एका स्पेसीजचा किंवा एका स्पेसीज मधील एका इंडिव्हिज्युअलचा स्टडी करणं म्हणजे ऑट इकॉलॉजी, सीन इकॉलॉजी.
It deals with the study of structure, number, development, distribution, and interactions of different coexisting groups of organisms or biological communities. Different ज्या कोएक्झिस्टिंग ग्रुप्स आहेत जे ऑर्गॅनिझम्सचे किंवा ज्या वेगवेगळ्या बायोलॉजिकल कम्युनिटीज एकत्र राहत आहेत त्या सर्वांचा अभ्यास म्हणजे काय? सीन इकॉलॉजी. It is also known as community ecology. It is also known as community ecology. Scene ecology is that branch of ecology which deals with the study of a group of organisms which are associated together as a unit. It is further subdivided into population ecology, community ecology, and ecosystem ecology. An example of scene ecological study may be study of fish population, study of aquatic communities of a river or lake, and the study of river, lake or forest ecosystem. म्हणजे आता याच्यामध्ये जसं आपण ऑट इकॉलॉजीमध्ये एकाच स्पेसीजचा अभ्यास करतो, आपण एका फॉरेस्टमध्ये एक रॅट स्पेसीज किंवा अ सिंगल रॅटचा स्टडी घेतला, त्याचा बर्थ रेट, डेथ रेट, त्याचं फूड टेकन हॅबिट, इट्स डिफरंट हॅबिट्स रिलेटेड टू इट्स लोकॅलिटी. ओके. आणि सीन इकॉलॉजीमध्ये काय आहे की सपोज आपण स्टडी ऑफ ॲक्वॅटिक कम्युनिटीज घेतला. ॲक्वॅटिक कम्युनिटीजमध्ये काय काय येईल? रिव्हर कम्युनिटीज येतील, लेक कम्युनिटीज येतील, ठीक आहे. फ्रेश वॉटर, ब्रॅकिश वॉटर, त्याच्यामध्ये राहणारे वेगवेगळे समुद्रातील प्राणी येतील. ओके. म्हणजे एका कम्युनिटीमध्ये राहणारे वेगवेगळ्या प्राण्यांचा एकत्रितपणे अभ्यास येईल याच्यामध्ये. ठीक आहे, समजलं? ओके.